हेलो हेलो. ओके. हॅलो, गुड इव्हनिंग. सो आज आपण स्टार्ट करूया. ओके, लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं काय, पर्सेंटेज. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत नवीन टॉपिक. ओके, नवीन टॉपिक आज आपण स्टार्ट करणार आहोत तो म्हणजे अवरेज. ओके, अवरेज म्हणजे काय? अवरेज. ओके, अवरेज मराठीमध्ये सरासरी बोलतो आपण त्याला. ओके, चल आता अवरेज आणि ओके सरासरी काय. आता आपण रोज बघत असेल की आता जर लेटेस्ट एक्झाम्पल घेतलं आपण तर कोविड-19 केसेस प्रत्येक सिटीमध्ये, म्हणजे एक वेळ अशी होती की प्रत्येक सिटीमध्ये रोज लाखो केसेस यायच्या डेलीच्या. 1,00,000 2,00,000 भरपूर अकाउंट मोठा आहे. आता एका सिटीची जर एवढी आहे तर त्यामध्ये पूर्ण स्टेटची किती असेल, पूर्ण स्टेट नंतर पूर्ण इंडियाची किती असेल, तर हा एक आकडा किती मोठा होईल. जर रोजच्या कोविड-19 केसेस रोज 1,00,000 केसेस एका सिटीमध्ये सापडतात, त्याचप्रमाणे जर बघितलं तर एका स्टेटमध्ये किती असेल, स्टेट नंतर एक पूर्ण कंट्रीमध्ये किती असेल. जर असं पूर्ण काउंट केलं तर तो एक आकडा एवढा मोठा होईल ना की कोणाला रीड पण करता येणार. ओके, जसं आपण रोज बघतो की क्रिकेट प्लेअर कितीतरी सामने खेळत असतात, 300-400 सामने खेळतात. तर प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी किती किती रन काढले, काय काढले. जर एखादा आता IPL मध्ये जर एखादा प्लेअर आपल्याला सिलेक्ट करायचा, ओके, IPL मध्ये जर प्लेअर वगैरे सिलेक्ट करायचा असेल तर ज्याला सिलेक्ट करायचं तो प्रत्येक मॅचचा त्याचा डेटा थोडी ना बघत बसणार. ओके, तर त्यासाठी ना एक शॉर्टकट असतो. जसं आपले बघा पर्सेंटेज जर आपण कुणाला सांगितले आपले, तर आपले पर्सेंटेज सांगितल्यानंतर आपल्याला कळून जातं की विद्यार्थी कसा आहे, खूप चांगला आहे, खराब आहे की ॲव्हरेज आहे. ओके, तसंच सेम हे टाईपचं असतं. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ती सरासरी काय असते की ते जेवढ्या मॅचेस वगैरे खेळतात त्या मॅचेस मध्ये त्यांनी जे काय रन्स वगैरे बनवले त्याला आपण रन रेट म्हणून एक शब्द ऐकला असेल तुम्ही. रन रेट, एक असतं स्ट्राईक रेट. ओके, तर हा जो शब्द असतो ना हा त्यांचा एक सरासरीच असतो, एक अवरेजेस असतो. ते खूप साऱ्या मॅचेस वगैरे खेळतात, तर त्या मॅचेस पैकी त्यांचा एक ॲव्हरेज काढला जातो. मग त्या ॲव्हरेज नुसार ते ठरवतात की प्लेअर कसा आहे खेळायला वगैरे. ओके, तसंच आपल्या स्टुडंट मध्ये काय असतं की पर्सेंटेज वगैरे बघून स्टुडंटचा पूर्ण बायोडाटा त्यावरून कळून जातो की विद्यार्थी कसा हुशार आहे की ठीकठाक आहे की ॲव्हरेज आहे. ओके, तर ॲव्हरेजचा एकच फॉर्म्युला, ज्या एका फॉर्म्युलावरती आपण पूर्ण चॅप्टर करणार आहोत. ओके, तर ॲव्हरेज जर इंग्लिश मध्ये लिहायला गेलं तर ॲव्हरेज इज इक्वल टू असतं, ॲव्हरेज इक्वल्स टू सम ऑफ क्वांटिटी. ओके, सम म्हणजे बेरीज, SUM, सम ऑफ क्वांटिटी divided by total number of quantity. टोटल नंबर ऑफ क्वांटिटी. ओके, आणि मराठीत जर राहायचं त्याला सरासरी बोलतात. सरासरी इक्वल्स टू घटकांची बेरीज. ओके, घटकांची बेरीज भागिले घटकांची संख्या. घटकांची संख्या. ओके, तर याच्यामध्ये घटक काहीही असू शकतात. घटक तुम्हाला एखाद्या प्लेअरचे रन्स दिले जातील, घटक मध्ये तुम्हाला एखाद्या स्टेटचं किंवा कंट्रीचं रोजचं होणारं बदलत जाणारं टेम्परेचर वगैरे दिलं जाईल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स दिले जातील, तर त्याचा तुम्हाला सरासरी काढायचं. आता पर्सेंटेज आपण जे लास्ट बघितलं की पर्सेंटेज टक्केवारी आणि सरासरीमध्ये थोडंसं म्हणजे ऑलमोस्ट दोन्ही सिमिलर आहे, पण त्यामध्ये फरक काय आहे की ज्यावेळेस आपण पर्सेंटेज करतो तर पर्सेंटेजचा बेस जो असतो तो तुमचा 100 असतो. ओके, पर्सेंटेज मध्ये बेस अमाऊंट, बेस जो घेतो आपण तो 100च घेतो. पण ॲव्हरेज मध्ये सरासरीमध्ये तुमचा बेस अमाऊंट काहीही राहील, 100 राहील, 90 राहू शकतो किंवा 1000 राहू शकतो, कुठलाही राहू शकतो याच्यामध्ये. ओके, तर ॲव्हरेज साठी याचा कुठला बेस नंबर जो आहे तो फिक्स नाही. पण पर्सेंटेज मध्ये काय असतं की तुमचा एक बेस नंबर फिक्स असतो. ओके, बाकी ऑलमोस्ट ॲव्हरेज आणि पर्सेंटेज सिमिलर. ओके, सो आपण यामध्ये फक्त एवढा एकच फॉर्म्युला आहे. आता हे एकच
हा डिफरन्स काय बोलला सांगाल काय? ओके डिफरन्स पर्सेंटेज डिफरन्स काय आणि बोलला काय? ओके पर्सेंटेज आणि ॲव्हरेज मध्ये डिफरन्स काय आहे की पर्सेंटेज ज्यावेळेस आपण काउंट करतो तर त्याचा बेस 100 असतो. तर मग बघितलं असं पर्सेंटेज कधी अबाव बरोबर. 100 असतात का? हा हा हा. मॅक्झिमम पर्सेंटेज किती 100च नाही. राहणार आहे. ओके पण ॲव्हरेज 100च तुमचा असतात. कितीही असू शकतो. हम्म. ॲव्हरेज मोर दॅन 100 राहील, लेस दॅन ओके 100 राहील, कितीही असू शकतो ॲव्हरेज. ओके ॲव्हरेज आणि पर्सेंटेज मध्ये फक्त एवढाच ओके ओके डिफरन्स. ओके ओके आणि ह्या ओके. एकाच फॉर्म्युल्यावरती आपण पूर्ण चॅप्टर करणार आहोत. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण सतत यूज करणार आहोत सरासरीचा फॉर्म्युला, त्यानंतर घटकांची बेरीज. ओके तर घटकांची बेरीज इजिकल टू काय असणार? जर घटकांची संख्या आपण या साईडला घेतली तर घटकांची बेरीज इजिकल टू काय राहणार? ओके घटकांची बेरीज, कारण की हा एक फॉर्म्युला आपण सतत यूज करणार आहोत. घटकांची बेरीज इक्वल्स टू, आता घटकांची संख्या इकडे आलं तर काय होणार? सरासरी सरासरी गुणिले घटकांची संख्या. घटकांची संख्या. ओके हे दोन फॉर्म्युले आपले सतत यूज होणारे पूर्ण चॅप्टर मध्ये. ओके डन. आता नेक्स्ट आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. सो एक्झाम्पल जसं मी सांगितलं की जर एका स्टुडंटचे लेट सपोज तुम्हाला एका स्टुडंटचे मार्क्स दिले किंवा एक सिरीज एका स्टुडंटचे मार्क्स दिले तुम्हाला 20, 30, 40, 60, 80. ओके आता 5 सब्जेक्ट मध्ये त्याला असे मार्क्स पडलेत आउट ऑफ 100 आणि त्यांनी सांगितलं की याचा सरासरी घेत. तर सरासरीचा नॉर्मल आपला जो फॉर्म्युला आहे तो सरासरी इज इक्वल टू काय असतं? सरासरी इक्वल टू घटकांची बेरीज. आता घटक किती आहेत? 20 आणि 30 किती? 50. 50 आणि 40 90. 90 आणि 90. 60 90 आणि 60 90 आणि 60 150. 150 आणि 80 230. घटकांची बेरीज डिवायडेड बाय घटकांची संख्या 1 2 3 4 5 डिवायडेड बाय 5 किती येणार? 5 चोक 20 5 सक 30. तर सरासरी किती येणार? 40. पण आता याच्यामध्ये ना काही असे आपले शॉर्टकट फॉर्म्युलेज की सतत आपल्याला बेरीज वगैरे करायची गरज नाही. तर ते आपण शॉर्टकट काय ते बघूयात थोडं. ओके जसं आपल्याला ना नॉर्मली जर सिरीज मध्ये असले आपल्या दिलेल्या संख्या जर सिरीज, तुम्हाला एक माहिती आहे सलग संख्या माहित असतात काय असतात? सलग संख्या हा एक शब्द भरपूर यूज होणार आहे आपल्या याच्यामध्ये. सलग संख्या ज्याला इंग्लिश मध्ये आपण कन्झिक्युटिव्ह म्हणतो. कन्झिक्युटिव्ह. ओके कन्झिक्युटिव्ह नंबर्स बोलल्या जातं त्याला. तर सलग संख्या म्हणजे ज्या एका पाठोपाठ एक येणार आहे. जसं 1 नंतर कोण 2च येणार, नंतर 3 नंतर 4. तर ह्या काय एका पाठोपाठ येणाऱ्या सलग संख्या. जशा 2 4 6 8 ह्या पण एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या पण कशा आहेत? समसंख्या. एका नंतर एक येणाऱ्या समसंख्या. जसं 1 3 5 7 9 ह्या पण काय एका पाठोपाठ येणाऱ्या विषम संख्या. तर अशा संख्यांचा सरासरी कसा काढायचा? ओके ते आता आपण पुढे डिस्कस करूया. तर सरासरी काढण्यासाठी ना खूप सारे शॉर्टकट्स आहेत. तुम्हाला मी प्रत्येक क्वेश्चन 2-3 पद्धतीने करून दाखवतो. त्यामधून तुम्हाला जो काही सोपा वाटेल तो तुम्ही यूज करा. जसं फर्स्ट आपण बघूयात. ओके चालेल. आता जर तुमच्या सलग संख्या जशी एक माझी सिरीज आहे 2 4 6 8 10 त्यानंतर एक दिले मला 5 10 15 20 25 त्यानंतर 28 29 30 31 32. ओके आता या सिरीज दिल्यात मला आणि मला सांगितलं की या सिरीजचा तुमचा ॲव्हरेज काय. ओके आता या 5 संख्या दिल्यात. ओके 5 संख्यांचा ॲव्हरेज काढायचा असेल किंवा सरासरी काढायचं असेल तर का की घटकांची बेरीज. तर यांची बेरीज किती येणार आहे? 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30. 30 डिवायडेड बाय घटकांची संख्या किती? 5 म्हणजे किती? 6. ओके यांचा 6 आला. सिमिलरली याचा जर काढायचा म्हटलं तर काय? तर बघा याच्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला
तुमचे ही जर दिलेले नंबर 55 सिरीज मध्ये असतील, कुठल्या तरी एका पॅटर्न मध्ये असतील. 11 ओके, आता ही सिरीज कुठली बघा, 2 4 6 8 10 सगळे इव्हन नंबर्स आहेत. करेक्ट. आता इव्हन नंबर्स आहे आणि याच्यानंतर कुठले येणार ते पण माहिती, म्हणजे हे काय कन्झिक्युटिव्ह आहे, सलग येणारे काय आहेत, इव्हन नंबर्स. तर जेव्हा पण तुम्हाला सलग येणारे नंबर्स दिले असतील, ओके बघा, सलग येणारे नंबर दिले असतील, त्याचा जो अवरेज असतो, त्याची जी सरासरी असते, तर त्यांचा जो मिडल टर्म असतो ना, त्यांच्यामध्ये जो त्यांचा मिडल टर्म असतो तोच त्याचा सरासरी असतो. ओके, सलग येणाऱ्या संख्यांमध्ये बॅक टू बॅक, ओके, कन्झिक्युटिव्ह नंबर्स जर तुम्हाला दिले असतील, तर त्यामध्ये जो मिडल नंबर असतो तोच त्या सिरीजचा काय असणार, तुमचा अवरेज सरासरी असणार. जसं हे 5 10 15 20 25, त्याचा मिडल नंबर कुठला आहे, 15 आहे, तर याचा सरासरी किती असणार आहे, 15 असणार. जसं हे आता 28 29 30 31 32, आता ह्या संख्या पण काय सलग येणार आहे, तर सलग येणाऱ्या संख्या असतील तर त्यांचा सरासरी काय असणार आहे, त्यांचा मिडल नंबर. ओके, तर यामध्ये सतत बेरीज करून डिवाइड करायची गरज नाही. जर तुम्हाला सिरीज दिसली की बाबा नंबर जे ते बॅक टू बॅक आहेत आणि सलग आहेत, सलग येणारे नंबर आहेत, तर त्यावेळेस काय करायचं, फक्त तुम्हाला चेक काय करायचं की त्यांचा मिडल नंबर कुठला आहे. ओके, तुमचा जो मिडल नंबर असेल तोच काय असणार आहे, तुमचा ऍव्हरेज असणार आहे. आता याचा परत दुसरा पार्ट काय, आता हे तर एक झालं. आता दुसरी ट्रिक याची काय, परत जर नंबर तुमचे सलग असतील, सलग नंबर असतील, तर काय करायचं, ऍव्हरेज फक्त पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा ऍव्हरेज काढायचं. पहिली संख्या आणि शेवटची संख्या. पहिली संख्या कुठली, इथे 2 आहे आणि शेवटची संख्या कुठली आहे, 10 आहे. तर 10 आणि 2 या दोघांची बेरीज 12, 12 भागिले 2, फक्त शेवटच्या दोन संख्यांचा सरासरी काढायचा. तर 12 भागिले 2 किती, 6, तर तोच तुमचा काय आहे, पूर्ण सिरीजचा ऍव्हरेज आहे. सिमिलरली इथे पण पहिली संख्या शेवटची संख्या, पहिली 5 आहे शेवटची 25 आहे, तर इथे पण काय करणार तुम्ही, पहिली संख्या प्लस दुसरी संख्या किती येणार, 25 आणि 5 30 भागिले 2, ओके, किती येणार 15, हे बघा 15 मिडल संख्या. ओके, त्याच्यामध्ये काय, याच्यामध्ये पण सिमिलर आहे, 28 आणि 32 किती 60, 60 डिवायडेड बाय 2 किती 30, याचा ऍव्हरेज 30 आहे. तर पहिला पॅटर्न का, मिडल नंबर जे असणार आहे तीच तुमचा ऍव्हरेज असणार आहे. जर संख्यामध्ये मिडल नंबर वगैरे नसेल सापडत, ओके, तर त्यानंतर तुम्ही काय करा, सरळ पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्याच दोन संख्यांचा ऍव्हरेज काढायचा. त्या दोन संख्यांचा जो ऍव्हरेज असेल तोच तुमच्या पूर्ण सिरीजचा ऍव्हरेज असेल. ओके, त्यानंतर आता बघा, जर ऑड नंबर हे असतील याच्यामध्ये, सिरीज मध्ये जर तुमचे टर्म्स ऑड नंबर असतील, 5 7 9, आता 5 असेल तर 5 मध्ये मिडल नंबर माहिती आपल्याला लगेच क्लिअर होते, हे दोन सोडले हे दोन सोडले मिडल नंबर काढतात. पण इथे जर 6 असतील तर 6 मध्ये मिडल नंबर किती येणार, जर माझ्या आता इथं 10 पर्यंत ऐवजी मी तुम्हाला दिलं, चला इथे 12 पर्यंत आहे, म्हणजे काय 2 4 6 8 10 12, ओके, इथं 25 नंतर 30 आहे, ओके, आणि इथं 32 नंतर तुमचं परत 34 एक संख्या, 32 नंतर 33, ओके, 32 नंतर इथे 33. तर आता बघा नंबर 1 2 3 4 5 6, आता प्रत्येक सिरीज मध्ये 6 नंबर घेऊ. 5 नंबर असले की आपण ऑड नंबर जर असेल तर आपण इझिली मिडल नंबर काढू शकतो. ओके, पण आता इव्हन नंबर जर असेल सिरीज मध्ये जर इव्हन टर्म्स असतील तर त्यावेळेस काय करायचं, जेव्हा सम संख्या असतील त्यावेळेस काय करायचं की मधल्या ज्या दोन संख्या आहे ना, ज्या मिडलच्या दोन संख्या आहेत, ओके, त्यावेळेस मिडलच्या ज्या दोन संख्या आहेत फक्त त्या दोन संख्यांचाच ऍव्हरेज काढायचा. ओके, ज्यावेळेस ऑड असेल त्यावेळेस तर मिडल नंबर जो असतो तोच तुमचा ऍव्हरेज आहे, तो तर डायरेक्ट टिक करू शकता. सेकंड, जर तुमच्या सिरीज मध्ये सम संख्या नंबर असतील, सम नंबर असतील, तर मधल्या ज्या मिडलच्या ज्या दोन संख्या येतात ना, फक्त त्याच संख्यांचा ऍव्हरेज काढायचा. त्या संख्येचा जेवढा ऍव्हरेज येईल तोच तुमच्या पूर्ण सिरीजचा ऍव्हरेज असणार. जसं आपण आता एक्झाम्पल साठी हे घेऊया, एक्झाम्पल साठी पहिली सिरीज घेऊयात. ओके, तर पहिल्या सिरीज मध्ये बघा 2 4 6 8 10 12 या सगळ्यांची बेरीज, आता 10 पर्यंत आपण केलं तर त्यावेळेस 30 आलती, 30 आणि 12 किती 40,
2 तो 42 डिवायडेड बाय नंबर किती आहे 1 2 3 4 5 6 6 किती येणार 7 करेक्ट आता हीच दुसरी टेक्निकने केलं आपण की मधल्या दोन संख्यांचं फक्त ऍव्हरेज काढायचं मधल्या दोन संख्या कुठल्या आहेत 6 आणि 8 6 आणि 8 किती 14 14 भागिले 2 कारण की दोनच संख्यांचा काढतोय तर हा किती येणार 7च येणार आहे ओके आता हे दुसरं झालं आणि तिसरी पद्धत परत काय पहिली संख्या प्लस शेवटची संख्या पहिली संख्या शेवटची संख्या तर पहिली संख्या 2 आहे लास्टचा कुठला टर्म 12 आहे 12 आणि 2 14 म्हणजे 14 भागिले 2 इथे पण 7 येतो तर एकाच सिरीजचा ऍव्हरेज जर नंबर कन्झिक्युटिव्ह असतील सलग नंबर असतील तर त्याला काढायचे 3 ते 4 प्रकार ओके त्यापैकी तुम्हाला जो कुठला सोपा वाटेल जो पहिल्या लक्षात येईल तो तुम्ही एक्झाम मध्ये अप्लाय करू शकता आणि हा प्रकार तुम्ही फक्त सलग येणाऱ्या संख्यांनाच करू शकता जर तुमचे नंबर्स बॅक टू बॅक नसतील तर तुम्ही ही पद्धत वापरू शकणार नाही हे चला लिहून ज्यावेळेस संख्या ऑड असतील ऑड म्हणजे काय जर विषम संख्या असतील तर त्याचा मिडल नंबर आपण इझिली फाइंड करू शकतो ना टोकांची बेरीज म्हणजे पहिली टर्म आणि शेवटची टर्म ओनली टोकांची बेरीज करायची आणि त्यांना कारण की दोन संख्या घेतोय दोन संख्यांची सरासरी काय असणार आहे नंबर टोटल घटक दोनच आहे ना म्हणून दोनने भागतो बाकी काय ओके ओके हा 15 आणि शेवटची संख्या कुठली होती कुठे 15 15 प्लस 20 का करता मिडल संख्या करता ना चला 15 प्लस 20 करा नो प्रॉब्लेम 35 जेवढं म्हणजे 17.5 हा आहे बरोबर तर आहे हा करून बघा पाहिजे तर तुम्ही नो प्रॉब्लेम हा लास्ट ते पण 17.5 चालेल हो या दोन मेथड आणि ओके आणि तिसरी आपली सगळी प्लस करायची ओके त्यानंतर फक्त मिडल संख्यांचा पण सांगितलं ना मी ओनली मिडल संख्यांचा ऍव्हरेज काढायचा
ओके 2 केले, टोकांची केली. ओके आणि त्यानंतर आपली नॉर्मल सगळ्या घटकांची बेरीज. अठ्ठावीस 29 30 31. ओके 32 पण दिले ना. मिडलचं घ्या. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके आता डायरेक्ट आपण क्वेश्चन्स घेऊयात आणि जसे जसे याच्यामध्ये काही नवीन फॉर्म्युले येतील मी ते क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला सांगत जाईल, तर ते बाजूला पण लिहित चला. ओके काही फॉर्म्युले मी एक्झाम्पल आल्यावर सांगितलं. चला मिसिंग नंबर वगैरे पण काढू शकतो. हा पुढे घेऊयात आपण प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स घेऊयात. पहिला क्वेश्चन घ्या. 6 क्रमागत 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी क्रमागत हा सलग येणाऱ्या संख्या 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे 48 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ओके आता बघा क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला की 6 क्रमागत संख्या आहे. आता 6 क्रमागत संख्या कुठल्या आहेत आपल्याला माहिती नाही. ओके 6 क्रमागत संख्या पण एवढं माहिती की क्रमागत आहे आणि कुठल्या विषम संख्या आहे. जर पहिली विषम संख्या मी x घेतली तर दुसरी विषम संख्या कुठली येणार आहे त्याच्यानंतर x प्लस क्रमागत विषम संख्या बघा आता 1 3 5 7 विषम संख्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 2 2 2 म्हणजे क्रमागत येणाऱ्या विषम संख्यांमध्ये 2 2 चा फरक आहे. जर पहिली संख्या x असेल तर दुसरी काय असणार आहे x प्लस 2 कारण की 2 नंतर येणार आहे ना कंटिन्यू येत नाहीये. इथे बघा पहिली जर विषम संख्या 1 आहे तर दुसरी कुठली आहे 3 आहे. या दोघांचा डिफरन्स काय 2 आहे. या दोघांचा पण डिफरन्स केलं तर 2च येणार आहे. x प्लस 2 मायनस x केलं तर x x कॅन्सल ओनली 2 राहणार. करेक्ट. जर पहिली x आहे दुसरी x प्लस 2 आहे तर तिसरी काय असणार आहे x प्लस 4 त्यानंतर x प्लस 6 हा विषम संख्या सम झाली नो प्रॉब्लेम. आपण x घेतली ना फर्स्ट x ला आपण विषम मानलं. जर विषम संख्यामध्ये कुठली सम संख्या ऍड केली तर ती विषमच असणार. ओके जसं विषम संख्या कुठली घे 5 5 मध्ये तू कुठलाही इव्हन नंबर ऍड कर. ओके x मध्ये तो आपण कुठला तरी एक घेतला. ओके असं बाकी काय. जर x च्या जागी तुम्हाला x प्लस 1 घ्यायचा तर तोही घेऊ शकता नो प्रॉब्लेम. मग x प्लस 1 जर घेतला तर x प्लस 3 असणार त्यानंतर x प्लस 5 x प्लस 7 असं होणार. ओके तर टोटल किती 6 संख्या आहेत. 1 2 3 4 झाल्या त्यानंतर x प्लस 8 आणि x प्लस 10 तर ह्या आपल्या 6 संख्या आहेत. करेक्ट. आता ह्या 6 संख्यांचा सरासरी किती दिलाय तुम्हाला 48. तर सरासरी इज इक्वल टू काय असतं आपलं सरासरी इक्वल टू घटकांची बेरीज. ओके घटकांची बेरीज अपॉन घटकांची संख्या ओके तर घटकांची बेरीज तर यामध्ये घटकांची सरासरी आपल्याला माहिती आहे. सरासरी किती दिला 48 इक्वल टू आता घटकांची बेरीज. ओके आता हा बेसिक सांगतोय मी तुम्हाला त्यानंतर आपण शॉर्टकटनी पण करूयात नो प्रॉब्लेम. ओके तर बेसिकली घटकांची बेरीज बघा 1 2 3 4 5 6 या 6 संख्यांची काय असणार आहे बेरीज. बेरीज केली तर काय x किती वेळा आहे बघा 1 2 3 4 5 6
म्हणजे 6 वेळा x आहे तर काय येणार 6x प्लस 2 आणि 4 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30 डिवायडेड बाय टोटल संख्या 6. बस आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, तर हे सॉल्व्ह केलं तर बघा 48 असेच ठेवा, याच्यातून 6 कॉमन घ्या. ह्या याच्यातून जर 6 कॉमन घेतलं तिथं काय राहणार x राहणार प्लस 5. 6 ने 30 ला डिवाइड करा. ओके, डिवायडेड बाय 6. 6 6 कॅन्सल, तर x प्लस 5 इज इक्वल टू 48 आहे. तर x इज इक्वल टू काय असणार आहे 48 मधून 5 काय होणार मायनस होणार, तर किती येणार x इक्वल टू 43. म्हणजे तुमची पहिली जी संख्या आहे x आपण पहिली संख्या मांडली होती, तर पहिली संख्या किती आहे 43. जर पहिली 43 तर दुसरी काय असणार आहे 45, त्यानंतर 47 49, त्यानंतर 51 आणि 53. तर आपल्याला काय विचारलं एक्झाम्पल मध्ये की शेवटची संख्या कुठली, शेवटची म्हणजे सर्वात मोठी कुठली आहे 53. तर सर्वात मोठी आहे आपली 53. ओके, हे लिहून घ्या, हे बेसिक आहे. आपण याला शॉर्टकटने पण करूया. ओके, हा आपण याच्यामध्ये काहीच नाही केलंय, फक्त ॲव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तो यूज केलाय आणि त्यामध्ये घटकांची बेरीज सगळ्यांची बेरीज केली, त्याला डिवायडेड बाय 6. ओके, चल आता ना आपण शॉर्टकटने बघूया. ओके, तर मी काय सांगितलं होतं की जेव्हा पण सलग संख्या असतील, संख्या जर क्रमागत असतील आणि जर ऑड असेल तर डायरेक्ट काय असतो त्यांचा मिडल नंबर जो असतो तोच तुमचा काय असतो ॲव्हरेज असतो. पण आता इथे नंबर किती 6 आहेत, 1 2 3 4 5 6 संख्या आहेत, तर त्यांच्या मिडलच्या 2 संख्यांचा जो ॲव्हरेज असणार आहे तोच तुमच्या पूर्ण सिरीजचा ॲव्हरेज असणार आहे. तर मिडलच्या 2 संख्या कुठल्या आहेत x प्लस 4 आणि x प्लस 6. तर फक्त ह्या दोघांचंच करायचं ॲव्हरेज तुम्हाला. तर x प्लस 4 आणि x प्लस 6, x आणि x 2x प्लस फक्त मिडलच्या 2 संख्या घेतो आपण. ओके, त्यानंतर x प्लस 4 आणि 6 किती 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती 48 आपल्याला दिलेला आहे. ओके, आता याच्यातून जर आपण 2 कॉमन घेतले तर काय राहणार आहे x प्लस 5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 48. 2 2 कॅन्सल, तर x प्लस 5 इज इक्वल टू 48 आहे, तर x इज इक्वल टू काय असणार आहे 48 मायनस 5. तर x इज इक्वल टू 43. म्हणजे पहिली संख्या तुमची 43 आता पण आली आहे. ओके, यानंतर आता दुसरा तरीका झाला. ओके, हा दुसरा वे आणि तिसरा वे मी काय सांगितलं होतं की जेव्हा पण संख्या सिरीज मध्ये आहेत तुमच्या, तर त्यावेळेस काय करणार फक्त पहिली संख्या आणि शेवटची संख्या फक्त ह्या दोघांचा काय करायचं ॲव्हरेज काढायचं. तर पहिली x आहे, शेवटची कुठली आहे x प्लस 10. x आणि x 2x होणार प्लस 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 48. तर सेम तेच होणार. ते 2 जर कॉमन घेतलं तर x प्लस 10 x प्लस 5 ओके डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 48. 2 2 कॅन्सल, तर x इज इक्वल टू काय येणार आहे 48 मायनस 5 x इज इक्वल टू 43. तर तुमच्याकडे असे 3 पाय
3 वे आहेत ज्या प्रकारे तुम्ही करू शकता. ओके, चलो राईट. फास्ट. ओके, त्यानंतर आता दुसरा क्वेश्चन घ्या. क्रमागत 7 समसंख्यांची सरासरी. क्रमागत 7. ओके, क्रमागत 7 समसंख्यांची सरासरी 7 क्रमागत 7 समसंख्यांची सरासरी 18 आहे. 18 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या कोणती? ओके, आता क्रमागत किती? टोटल 7 संख्या आहेत. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर संख्या क्रमागत असेल आणि ऑड नंबर असतील संख्यांमध्ये, तर त्यांचा जो मिडल नंबर असतो तोच त्याची काय असणार आहे? सरासरी असणार. तर इथे क्रमागत 7 संख्या आहेत. आता कुठल्या आपल्याला माहिती नाही. लेट सपोज 1 2 3 4 5 6 आणि 7 7 क्रमागत तुमच्या या संख्या आहेत. ओके, आणि यांचं सरासरी किती दिलं तुम्हाला? 18 दिला. तर क्रमागत संख्या असतील आणि त्या जर ऑड नंबर असतील म्हणजे विषम संख्या त्यांच्या टर्म्स असतील, तर काय असणार आहे? त्यांचा जो मिडल नंबर असेल तोच तुमचा काय असतो? सरासरी. तर मिडल नंबर, तर आपल्याला सरासरी 18 दिलाय, तर याचा मिडल नंबर काय असणार आहे? 18. 18 याचा मिडल नंबर असणार आहे. मिडल नंबर जर 18 आहे तर क्रमागत त्यांनी काय सांगितलंय? 7 संख्या. तर 18 नंतर येणारी दुसरी समसंख्या कुठली? 20. म्हणजे ही 20 असेल, ही 22, ही 24. इकडे पाठीमागे गेला तर ही काय असणार? 16. त्यानंतर ही 14 आणि ही 12. तर यातले आपल्याला काय विचारली? सर्वात लहान संख्या. सर्वात लहान किती आहे? 12. आलं आन्सर? ओके, यातली जी मिडल नंबर असतो तोच आपला काय असतो? सरासरी असतो. ओके, तर सरासरी आपल्याला 18 दिलता, तर 18 म्हणजे मिडल नंबर. तर या मिडल नंतरच लगत येणारी कुठली संख्या? 20 आहे, 22, 24. पाठीमागे गेला तर 2 नी मायनस होणार. करेक्ट? तर याचा जर बेसिकने गेला तर आता हे शॉर्टकटने झालं. जर हाच जर तुम्ही बेसिकने गेला तर बेसिकने सेम तुम्हाला काय करावं लागेल की पहिली संख्या एक्स मानावं लागेल. त्यानंतर ती दुसरी समसंख्या काय असणार आहे? एक्स प्लस 2. त्यानंतर एक्स प्लस 4, एक्स प्लस 6, एक्स प्लस 8, एक्स प्लस 10, एक्स प्लस 12. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. तर यांचं सेम सगळ्यांची बेरीज आपला सरासरीचा फॉर्म्युला लावून. सरासरी इक्वल्स टू काय? घटकांची बेरीज. बेरीज किती असणार? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7x. ओके, किंवा मग डायरेक्ट इथून तुम्ही हे पण लावू शकता, मिडल नंबर. मिडल नंबर कुठला यांचा? हे 3 सोडले, हे 3 सोडले, मिडला कुठला आहे? एक्स प्लस. सो एक्स प्लस 6 इज इक्वल टू किती? 18. कारण की मिडल नंबर तुमचा काय? सरासरी आहे. तर एक्स प्लस 6 इज इक्वल टू 18. एक्स इज इक्वल टू किती? 18 मायनस 6 म्हणजे किती? 12. तर एक्स इज इक्वल टू 12. एक्स काय होता तुमचा? पहिला नंबर. तर इथं तुमचा पहिला नंबर आला. ओके, हा दुसरा तरीका, हा पहिला. आणि तिसरा जर केला तर आपला काय? सेम नॉर्मली केलं तर सगळ्यांची बेरीज.
सगळ्यांची बेरीज काय येणार आहे 1 2 3 4 5 6 7 7x प्लस ओके 2 आणि 4 6 6 6 12 12 आणि 8 20 20 आणि 10 30 30 आणि 12 42 डिवायडेड बाय 7 संख्या आहेत इज इक्वल टू 18. तर 7 7 कॉमन याच्यातून 7 गेले तरी ते किती 6 राहणार करेक्ट. तर 6 राहिले म्हणजे काय x प्लस 6 इज इक्वल टू 18 x प्लस 6 इज इक्वल टू 18 तर x इज इक्वल टू किती 18 मायनस 6 12. कुठल्याही वेने जा तुम्हाला तेच आन्सर भेटणार. ओके तर यामध्ये शेवटची संख्या जर चौथ्यानी वेगने गेला तर शेवटची संख्या शेवटच्या संख्यांची फक्त बेरीज x आणि x प्लस 12 तर काय होणार आहे 2x प्लस 12 2x प्लस 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 18 2 2 कॅन्सल हे जर 2 गेलं तर 6 तर x प्लस 6 इज इक्वल टू 18 तर x इज इक्वल टू 12. तर 4 पद्धतीने तुम्हाला एकच गणित सॉल्व्ह केलं जाते. तुम्हाला जी कुठली सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. ओके घ्या डन ओके. कुठलं ओके 7 बघ यामधून काय केलं आपण की 7x प्लस 42 अपॉन 7 होतं. तर याला काय केलं फक्त आपण बघ यामध्ये 7 जर कॉमन काढले तर काय उरणार एक 7 मध्ये राहणार आणि 7 ने जर 42 ला भाग दिला तर 6 राहणार डिवायडेड बाय 7 तर ते मी 7 7 असे कॅन्सल. ओके ओके चला नवीन क्वेश्चन घ्या. 11 ते 60 पर्यंतच्या 11 टू 60 11 ते 60 पर्यंतच्या 60 60 11 टू 60 11 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. सर्व समसंख्यांची सरासरी किती.
ओके चलो 11 ते 60 पर्यंत संख्या आहेत करेक्ट 11 to 60 तर 11 ते 60 पर्यंत पूर्ण समसंख्यांची सरासरी विचारली जर नॉर्मल पद्धतीने केलं तर सरासरी काय असती सर्व घटकांची बेरीज म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 11 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज करावं लागेल तर आता समसंख्या कुठल्या कुठल्या येणार बघा 12 12 नंतर 14 14 नंतर 16 अशा अप टू शेवटची समसंख्या कुठली असणार आहे 60 करेक्ट तर एवढ्या समसंख्या आता यात सगळ्या लिहिणार त्याला ऍड करणार एवढा वेळ थोडी नाही तर मी जसं आपला दुसरा वे काय सांगितला होता की पहिली संख्या आणि शेवटची संख्या फक्त ह्या दोन संख्यांचा सरासरी काढायचा या दोन संख्यांचा जो सरासरी असेल तोच तुमच्या पूर्ण सिरीजचा सरासरी असेल तर पहिली संख्या कुठली आहे 12 प्लस शेवटची संख्या 60 आणि यांचा सरासरी म्हणजे डिवायडेड बाय 2 तर किती येणार आहे 72 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती 36 तर 11 ते 60 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा सरासरी किती आहे 36 ओके ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या 51 ते 90 51 ते 90 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती सर्व विषम संख्यांची सरासरी किती क्वेश्चन सेमच आहे फक्त काय पहिल्या समसंख्या विचारल्या होत्या आता विषम संख्या आणि रेंज अलग दिली तर रेंज कुठून दिली 51 पासून ते ओके 51 to 90 पर्यंत ओके तर आता कुठकुठल्या समसंख्या येणार आहेत विषम संख्या विचारल्यात करेक्ट तर विषम पहिली 51 असणार नंतर कुठली 51 हा ती पण पकडायची माग 11 ही विषम होती ना 11 थोडी ना समसंख्या म्हणून आपण डायरेक्ट 12 घेतली ओके तर आता काय येणार 51 53 त्यानंतर 55 अप टू शेवटची कुठली असणार आहे कुठली 89 ओके तर शेवटची संख्या आहे 89 तर यांचा सरासरी काय असणार आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्यांचीच फक्त काय बेरीज तर 51 प्लस 89 डिवायडेड बाय 2 किती होणार 140 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 70 एवरेज किती आला 70 ओके चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या ओके क्रमागत नेक्स्ट क्वेश्चन क्रमागत 30 विषम संख्यांची क्रमागत 30 विषम संख्यांची सरासरी 58 आहे क्रमागत 30 विषम संख्यांची सरासरी 58 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती तर त्या संख्यांची बेरीज किती ओके तर कसं करणार आता आतापर्यंत आपण सगळे काय करत होतो सरासरी काढत होतो आता इथे आपल्याला सरासरी दिलाय आणि संख्या दिलाय तर आपला फक्त तोच पहिला जो बेसिक फॉर्म्युला आहे तोच इथे यूज करायचा सरासरी इज इक्वल टू काय घटकांची बेरीज करेक्ट घटकांची बेरीज डिवायडेड बाय घटकांची संख्या आता इथे बघा काय काय दिले आपल्याला घटकांची बेरीज काढायची करेक्ट सरासरी दिलाय सरासरी किती दिलाय 58 आणि घटकांची संख्या किती आहे आता घटकांची संख्या इकडे येऊन काय होणार मग गुणिले होणार तर गुणिले केलं तर घटकांची संख्या 30 आहे
इज इक्वल टू तुमची घटकांची बेरीज. ओके, तर तेच तर काढायचं आपल्याला. तर घटकांची बेरीज किती येणार मग? 58 इंटू 30. तर या दोघांचा गुणाकार केला तर काय येणार? 0, 3 58 ला गुणा, 8 3 24. ओके, 3 5 15 आणि 2 1740. तर घटकांची बेरीज टोटल किती आहे? फक्त आपण हाच एक फॉर्म्युला यूज केलाय, बाकी काहीही नाही. चला, ओके. चला एक क्वेश्चन घ्या. 1 ते 100 1 ते 100 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? ओके, बताओ. किती काढा, ट्राय करा. 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या ना, म्हणजे कंटिन्यू आहे. 1 पासून ते 100 पर्यंत कंटिन्यू संख्या आहेत ना. तर एक जर एक घेतली आपण, पहिली 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 3 आहे, अप टू किती? 100 पर्यंत. तर यांची काय विचारलंय आपल्याला? फक्त सरासरी विचारलाय ना. तर सरासरी काय? पहिली संख्या शेवटची संख्या डिवायडेड बाय 2, म्हणजे जो शेवटच्या 2 टोकांचा हे असेल तुमचा, तोच काय असणार आहे? सरासरी असणार आहे. तर 1 प्लस 100 डिवायडेड बाय 2, तो 101 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? 50.50. करेक्ट. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती आहे? एवढी. आता दुसरा वे काय आहे याचा फरक? ओके, आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो बघ. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज काढायची असेल, म्हणजे 1 पासून 1 2 3 अप टू n नंबर पर्यंत संख्या, म्हणजे किती पर्यंत? इन्फिनाइट आहे. ओके, n. तर या सगळ्या संख्यांचे जो बेरीज असते, तर त्या बेरजेचा फॉर्म्युला काय माहितीये? n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. करेक्ट. n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आणि याला जर आपल्याला सरासरी करायचं असेल तर सरासरी काय असतं आपलं? सरासरी काय असतो? संख्यांची बेरीज, म्हणजे बेरीज तर ही झाली, तर बेरीज ही झाली n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय आणखी याला काय असणार मग? टोटल नंबर ऑफ घटकांची संख्या. तर घटकांची संख्या काय? 1 2 अप टू n पर्यंत. n पर्यंत आहे ना, तो घटकांची संख्या n असणार आहे. तर इथे काय करू आपण? n कॅन्सल. तर सरासरीचा फॉर्म्युला काय येतो मग? n प्लस 1 डिवायडेड बाय 2. n काय असतं? नंबर ऑफ संख्या. किती संख्या दिल्या? n इज इक्वल टू संख्या. ओके, n प्लस 1 डिवायडेड बाय 2. हे दोन फॉर्म्युले, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नंतर कामी पडेल. ओके, घ्या लिहून घ्या. यांनी जर सोडवलं तरी चालेल. जसं आता n प्लस 1 डिवायडेड बाय 2. करेक्ट. तर टोटल n काय? टोटल संख्या. टोटल संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 टू 100 पर्यंत. तर टोटल संख्या किती आहे? 100. म्हणजे n इज इक्वल टू काय असणार आहे? 100 असणार आहे. तर n इज इक्वल टू 100 म्हटल्यावर n प्लस 1, 100 प्लस 1 डिवायडेड बाय 2. ते काय? 101 डिवायडेड बाय 2. तर हेच येणार ना, 50.50. n जरी गेला तरी तेच येणार आहे. ओके, जर सम विचारली असती तर सम काय आहे? समचा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर n म्हणजे काय? नंबर ऑफ संख्या. तर 100 गुणिले 100 प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर 100 गुणिले 101 डिवायडेड बाय 2, तो 50 गुणिले 100. त्याने तुम्हाला बेरीज पण कळून जाईल. ओके,
ओके. ओके, एक क्वेश्चन घ्या. 21 ते 50 पर्यंतच्या 21 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 21 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता सरासरी जर विचारलं असतं तर आपण इझिली काढलं असतं. करेक्ट. सरासरी जर विचारलं असतं तर आपण सरळ काय केलं असतं? पहिली संख्या, शेवटची संख्या आणि डिवायडेड बाय 2. तर त्याने आलं असतं. पण आता आपल्याला इथे काय विचारलं? बेरीज. आणि कुठून कुठे रेंज दिली आहे? विषम संख्यांची बेरीज. पण किती येते? किती? 21 ते 50. 21 ते 50 पर्यंत दिला. करेक्ट. 21 ते 50 पर्यंत पहिली विषम संख्या काय असणार आहे? 21, त्यानंतर 23, त्यानंतर अप टू किती? शेवटची कुठली असणार आहे? 49. ओके. जर आपल्याला सरासरी विचारलं असतं तर आपण डायरेक्ट काय केलं असतं? या दोघांचा टोकांची बेरीज डिवायडेड बाय 2 तर सरासरी आला. पण आता इथं आपल्याला सगळ्यांची बेरीज विचारलं तर सगळ्या लिहून सगळ्या ऍड तर करत बसणार नाही. तर यामध्ये एक नवीन फॉर्म्युला येतोय, घटकांची संख्या. घटकांची संख्या म्हणजे किती नंबर आहेत हे टोटल? हे टोटल किती नंबर आहेत? जसं आपण तुम्ही एपी आणि जीपी शिकलात, अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आपण शिकलो होतो, एन एन, मराठीत काय बोलतात माझ्या लक्षात येत नाही. शेवटची संख्या. जसं इथे बघा, जर आपण एपी ने जर गेलो तर ही एक सिरीज आहे. ओके. तर एपी इज इक्वल टू एन इज इक्वल टू काय असतं? शेवटची संख्या इज इक्वल टू पहिली संख्या प्लस एन मायनस 1 इंटू डी. करेक्ट. तर यामध्ये एन म्हणजे शेवटची संख्या किती आहे? 49. ओके. त्यानंतर ए म्हणजे पहिली संख्या किती? 21 अधिक एन मायनस 1 म्हणजे काढायच्यात नेमक्या संख्या किती आहे. आणि डी असतो तुमचा कॉमन डिफरन्स. तो कॉमन डिफरन्स काय? 2 2 2 दोन नंतरच येतात ना. कॉमन डिफरन्स 2. तर 21 इकडे येऊन मायनस होणार याला, तर काय होणार? 49 मायनस 21 आणि हे 2 इकडे जाऊन डिवाइड होणार इज इक्वल टू एन मायनस 1. तर 49 21 किती येणार डिफरन्स? 28 डिवायडेड बाय 2 आणि एन इकडे काय मायनस आहे, इकडे येऊन प्लस करणार 1 इज इक्वल टू एन येणार. तर 28 डिवायडेड बाय 2 हे 14. 14 आणि 1 किती? 15. म्हणजे टोटल संख्या किती आहेत? या 15 आहेत. म्हणजे 21 पासून ते 50 पर्यंत टोटल तुमच्या संख्या किती आहेत? 15. ओके. तर हे आपलं एपीचा फॉर्म्युला आहे. एनी पण करू शकता, तर नाहीतर डायरेक्ट दुसरा नवीन फॉर्म्युला मी तुम्हाला आता देतो. घटकांची संख्या, घटकांची संख्या इज इक्वल टू मोठा डिफरन्स, मोठा फरक. मोठा फरक म्हणजे 21 आणि 49. सर्वात मोठा फरक काय असणार आहे? पहिली संख्या आणि शेवटची संख्या. मोठा फरक डिवायडेड बाय सर्वात छोटा फरक. छोटा फरक अधिक 1. घटकांची संख्या इज इक्वल टू काय? मोठा फरक भागिले छोटा फरक आणि प्लस 1. आता मोठा फरक बघा. मोठा फरक म्हणजे काय? सर्वात मोठा फरक म्हणजे सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या घेतली तरच आपल्याला सर्वात मोठा फरक कळेल ना. तर मोठा फरक काय असणार आहे? 49 मायनस 21 डिवायडेड बाय छोटा फरक. छोटा फरक म्हणजे कुठल्याही दोन छोट्या संख्या घ्या. दोन छोट्या संख्या 21 आणि 23 चा फरक किती? 2. तर छोटा फरक इज इक्वल टू काय? प्लस
1. तर मोठा फरक म्हणजे काय? 49 मायनस 31 28 डिवायडेड बाय 2 प्लस 1 म्हणजे किती? याने डायरेक्ट 14. तर 14 एक किती? 15. म्हणजे टोटल ही जी सिरीज आहे त्यामध्ये टोटल नंबर्स किती आहेत तुमचे? 15 नंबर्स आहेत. ओके, 15 नंबर्स माहित झाले. चला आता हे 15 हे एवढं लिहून घ्या, मग त्यानंतर पुढचं करू फास्ट. ओके, तर ही पहिली एक बेसिक आहे. यामध्ये an जी असते ती शेवटची संख्या असते. शेवटची संख्या an म्हणजे शेवटची संख्या. शेवटची संख्या. ओके, a म्हणजे पहिली संख्या. पहिली संख्या. ओके, यामध्ये n-1 म्हणजे किती संख्या आहेत त्या असतात. तर n-1 आपल्याला काढायचे आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे या सगळ्यांचा फरक. d म्हणजे फरक. ओके, सगळ्या संख्यांमधला कॉमन फरक काय. हा एक वे आणि नंतर हा आपला मराठीमध्ये हा फॉर्म्युला दिलाय, हा पण महत्वाचा आहे. ओके, हा एक फॉर्म्युला पण तुम्ही करू शकता. झालं. आता पुढे बघा. आता सिरीज मधल्या सगळ्या संख्या माहिती झाल्या आपल्या. सिरीज मधल्या संख्या माहिती झाल्या त्यानंतर सिरीज कशा आहेत त्यांचा ऍव्हरेज काढू शकता ना आता. ओके, त्याच्यामध्ये ना थोडं डबल काम होतंय. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय त्यांनी की संख्यांची बेरीज किती. करेक्ट. तर बेरीज जर काढायची असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे? बेरीजचा फॉर्म्युला मी तुम्हाला पहिलाही सांगितलं. बेरीज इज इक्वल टू काय असतं? बेरीज इज इक्वल टू सरासरी गुणिले संख्या, घटकांची संख्या. घटकांची संख्या. आता घटकांची संख्या आपल्याला 15 तर माहिती झाली आहे. ओके, पण सरासरी पण काढावं लागेल ना. तर सरासरी कसा काढणार मग? पहिली संख्या शेवटची संख्या डिवायडेड बाय 2. सरासरी काय असणार? जर मी तुम्हाला सरासरी आपण आता लास्ट मध्ये काढले ना सरासरी, तर पहिली संख्या किती आहे? 21 प्लस शेवटची संख्या 49 डिवायडेड बाय 2 गुणिले किती? घटकांची संख्या. घटकांची संख्या किती आली? 15. आता करा यांचं 50 आणि 20 किती? 70 डिवायडेड बाय 2 इंटू 15. तर 70 म्हणल्यावर हे किती जाणार? 35 गुणिले 15. 35 गुणिले 15 किती? 15 5 75, 7 कॅरी आले. 15 त्रिक 45 आणि 7 किती? 45 आणि 7 52. तर पूर्ण संख्यांची बेरीज किती आली? 500. करेक्ट. काही डाऊट? चल सॉल्व. पूर्ण संख्यांची बेरीज आता करू शकता. सिंपल आहे. चल ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन क्या आता है? नेक्स्ट क्वेश्चन 51 to 90 51 ते 90 पर्यंतच्या 51 ते 90 पर्यंतच्या 51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत समसंख्यांची बेरीज किती? 51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व समसंख्यांची बेरीज किती? ओके, तर इथं आपल्याला पहिलं काम काय करावं लागेल?
जर सगळ्या संख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला सरासरी आणि टोटल संख्या किती हे माहिती पाहिजे. ओके, तर आपल्याला काय सांगितलंय 51 टू 90. तर 51 टू 90 म्हटल्यावर पहिली संख्या कुठली असणार आहे? 52 पहिली असणार, नंतर 54, 56 अप टू शेवटची संख्या 90. तर पहिलं तर बघावं लागेल की या पूर्ण सिरीज मध्ये किती संख्या आहेत. तर किती संख्या आहेत तर त्याचा फॉर्म्युला काय आहे की सर्वात मोठा फरक. ओके, घटकांची संख्या इज इक्वल टू काय सांगितलं होतं मी? मोठा फरक. तर मोठा फरक म्हटल्यावर 90 आणि 52 म्हणजे काय होणार? 90 मायनस 50 डिवायडेड बाय सर्वात छोटा फरक. छोटा फरक किती आहे? 2 अधिक 1. तर 90 मायनस 50 किती? 40. तर 40 डिवायडेड बाय 2 प्लस 1 किती येणार? 20 प्लस 1 22. तर टोटल संख्या किती झाल्या? 21 सॉरी 21. तर टोटल संख्या किती झाल्या? 21. काही डाऊट यामध्ये? ओके, आता टोटल संख्या माहिती झाल्या. तर टोटल संख्या माहिती झाल्यानंतर काय करणार आपण? 50 नाही सॉरी 52 दोन 52 सॉरी 52 मायनस केले तर किती येणार? 38. करेक्ट. 38 डिवायडेड बाय 2. तर 19 प्लस 1 इज इक्वल टू 20. तर टोटल संख्या 20. ओके, करेक्ट करा ते. आपण 50 घेतलं. ओके, आता टोटल संख्या माहिती झाल्या. ओके पुसू. ओके, तर आता काय विचारलं आपल्याला? बेरीज काढायची ना. ओके, तर संख्यांची बेरीज इज इक्वल टू काय असतं? सरासरी गुणिले घटकांची बेरीज इक्वल्स टू काय आपलं? सरासरी इंटू संख्या, घटकांची संख्या. ओके, तर सरासरी काय आहे आपलं? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. तर पहिली संख्या काय? 52 प्लस शेवटची संख्या 90 डिवायडेड बाय 2 गुणिले किती? 20. कारण की टोटल संख्या किती आहे? 20 आहे. तर 52 आणि 90 किती? 142 डिवायडेड बाय 2 इंटू 10. ओके, तर काय 142 इंटू 10 किती? 1420. तर बेरीज किती येणार? 1420. ओके झालं. चला, त्यानंतर आता नवीन क्वेश्चन घ्या. ओके, थोडा पॅटर्न चेंज करूया. ओके, नवीन क्वेश्चन घ्या. 15 संख्यांची सरासरी 15 संख्यांची सरासरी 15 संख्यांची सरासरी 21 आहे. 21 आहे. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 19 आहे. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 19 आहे आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 25 आहे.
तर त्यापैकी 8वी संख्या कोणती? हा 25 आहे, तर त्यापैकी 8वी संख्या हा 8 नंबरची संख्या कोणती? ओके, का आता बघा इथे टोटल किती संख्या दिल्यात तुम्हाला? 15. टोटल 15 संख्या आहे. ओके, म्हणजे सपोज असं घेतलं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, टोटल 15 संख्या आहेत. तर ह्या 15 संख्यांची सरासरी दिली आहे तुम्हाला. ओके, 15 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 15 संख्यांची सरासरी दिली आहे 21 ना? 21. जर 15 संख्यांची सरासरी 21 दिली तर बेरीज काय असणार? बेरीज काय असतं? संख्या गुणिले सरासरी. तर संख्या गुणिले सरासरी, तर बेरीज काय असणार यांची? 15 गुणिले 21 ही यांची बेरीज असणार आहे. तर 15 गुणिले 21 किती? 15 एक 15, 15 दोन 30 आणि 1 31. ओके, तर टोटल संख्यांची बेरीज किती आहे? 315. ओके, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पहिल्या 8 संख्यांची म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे ज्या पहिल्या 8 संख्या आहे ना, ह्या 8 संख्यांची सरासरी दिली. पुन्हा पहिल्या 8 संख्यांची सरासरी किती दिली? किती? 19. पहिल्या 8 संख्यांची सरासरी 19 दिली, तर त्यांची बेरीज काय असणार आहे? बेरीज काय असणार आहे? 8 गुणिले 19. करेक्ट. 8 गुणिले 19 किती? 9 8 72. ओके, त्यानंतर काय? 8 1 8 आणि 7 किती? 152. 8 संख्यांची एवढी झाली. त्यानंतर परत त्यांनी काय केलं की शेवटची 8 संख्या. आता टोटल तर 15 संख्या आहेत, तर शेवटी तर 7च उरायला पाहिजे. करेक्ट. पण त्यांनी शेवटच्या 8 संख्या सांगितल्या, म्हणजे ही संख्या परत त्यांनी काउंट केली. करेक्ट. ह्या शेवटच्या पुन्हा 8 संख्या, म्हणजे यामध्ये ही जी संख्या आहे 8 नंबरची जी संख्या आहे ती काय होती? डबल काउंट होतीये. तर शेवटच्या 8 संख्यांची सरासरी किती दिली? 25. तर त्यांची बेरीज किती असणार आहे? 8 गुणिले 25 ते किती? 200. करेक्ट. तर 8 नंबरची संख्या म्हणजे डबल काउंट होतीये. जर आपण याची 8 आणि 8 म्हणजे काय 16 संख्या होतात, त्या 16 संख्यांची बेरीज किती येणार? ही 152 आणि ही 352. पण आपल्याला काय सांगितलं की सगळ्या संख्यांची बेरीज किती? 315 चे. तर काय करणार? 352 मायनस 315 जी संख्या येईल ती तुमची 8 नंबरची संख्या असणार आहे. तर किती येणार? 37. करेक्ट. तर 8 नंबरचा जो नंबर असणार आहे 8 नंबरची संख्या ती काय असणार आहे तुमची? 37. कळालं? कारण की 8 आणि 8 16 होतात, पण आपल्या 15चे तर 16 काय होतात की एक संख्या डबल काउंट केली, तर जी डबल काउंट केली तोच डिफरन्स तुम्हाला येणार. ओके.
झालं? ओके, चला. त्यानंतर नवीन क्वेश्चन घ्या. ओके, चला आता थोडा न्यू पॅटर्न घेऊयात. ओके, वर्गातील 80 मुलांची सरासरी, वर्गातील 80 मुलांची सरासरी 15 आहे. 15 वयाची सरासरी. ओके, वर्गातील 80 मुलांच्या वयाची सरासरी 15 आहे. ओके, त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी, त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 15 वयांच्या मुलांची सरासरी 16 आहे. 16 आहे आणि 25 मुलांच्या वयाची सरासरी 25 मुलांच्या वयाची सरासरी 14 आहे. तर राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी किती? तर राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी किती? सेम तसंच करायचंय. आता बघा इथे काय काय दिलंय तुम्हाला, की टोटल क्लासमध्ये किती जण आहेत? 80 जण आहेत. ओके, 80 बॉईज इज टोटल क्लासमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं की ह्या 80ची त्यांनी भाग पाडले. ओके, 80चा पहिला भाग त्यांनी 15चा पाडलाय. ओके, त्यानंतर दुसरा कितीचा पाडलाय? 25चा. आणि नंतर उरले किती उरलं? एक 15चा, एक 25चा आहे. तर किती झाले? 15 आणि 25 40. टोटल 80 आहे, तर उरले किती मग? 40 उरले. ओके, आता ह्या टोटल 80 मुलांचं त्यांनी सरासरी दिलं. वर्गातील 80 मुलांच्या वयाची सरासरी किती दिली आहे? 15 दिली. तर त्यांची बेरीज काय असणार आहे? 80 गुणिले 15. करेक्ट. 80 गुणिले 15 किती बेरीज येणार त्यांची? ओके, सध्या हे असंच ठेवा. चला, सॉल्व पण नका करू, आपण याला ऑटोमॅटिक कॅन्सल करू. ओके, त्यानंतर काय विचारले की हे जे 15चा ग्रुप आहे यांची सरासरी त्यांनी किती दिली ती आपल्याला? 15. ओके, त्यानंतर हा जो 15चा ग्रुप आहे, 15च्या ग्रुपची किती दिली? 15च्या ग्रुपची 16 दिली. आणि जो 25चा ग्रुप आहे त्यांची किती दिली? 14 दिली. आणि आपल्याला ही काढायची. तर काढायची तर सपोज यांचा लेट्स ए आवडायची, ए सरासरी ए मानूयात आपण त्याला. ए बी तुम्हाला जो मानायचा तो मान. आता बघा हे जे 80 मुलं आहेत हे 15, 25, 40 हे काय येताच तर भाग आहे ना. ओके, म्हणजे या सगळ्यांची बेरीज, या 15 मुलांची बेरीज, या 25 मुलांची बेरीज आणि या 40 मुलांची बेरीज इज इक्वल टू काय? 80 मुलांची बेरीज. ओके, तेच तर होणार आहे ना. तर सगळ्यांची बेरीज काय असतं? सरासरी गुणिले मुलांची संख्या. सरासरी गुणिले मुलांची संख्या तेवढंच असणार आहे. आणि इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज, म्हणजे हे प्लस हे प्लस हे इज इक्वल टू हे. ओके, तर तेच करणार होतो आपण. तर कसं करणार आता? ओके, तर पहिल्या ग्रुपची बेरीज काय? 16 गुणिले 15. 16 गुणिले 15. पहिल्या ग्रुपची बेरीज झाली. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपची बेरीज काय? 25 गुणिले 25
गुणिले 14. त्यानंतर तिसऱ्या ग्रुपची बेरीज काय 40. आता 40 मुलं आपल्याला माहिती, पण सरासरी काय मानला आपण त्यांचा ए, म्हणजे 40 गुणिले ए त्यांची बेरीज होणार. ओके, इज इक्वल टू काय 80 गुणिले 15. करेक्ट. तर आता या सगळ्यांचं काय, फक्त याला सॉल्व्ह करायचंय. ओके, याला जर सॉल्व्ह केलं तर काय काय येणार. ओके, इथे 16 टाइम्स 15 आहे, इथे 80 टाइम्स 15 आहे. करेक्ट. तर याला मी डायरेक्ट इकडे घेऊन गेलो तर काय असणार आहे 25 गुणिले 14 प्लस 40 ए इज इक्वल टू काय राहील 80 इंटू 15 मायनस 16 इंटू 15. आता हे 16 टाइम्स 15 हे 80 टाइम्स 15 आहे. जर यातून आपण 15 15 कॉमन घेतले तर काय होणार आहे 80 मायनस 16 राहणार. करेक्ट. आणि याचं काय 14 25 गुणिले 14 प्लस 40 ऍज इट इज एवढंच राहणार आहे. ओके, जर याला सॉल्व्ह केलं तर काय असणार 15 गुणिले किती 16 जर मायनस केले तर 64. करेक्ट. आता हे पण इकडली पण टर्म आपल्याला इकडे मायनस करायची आहे ना. करेक्ट. ते काय 25 आहे आणि 14. तर काय असणार 40 ए इज इक्वल टू 15 गुणिले 64 मायनस 25 गुणिले 14. ओके, तर याच्यातून काय कॉमन जातं, कॉमन जर काढूयात ना काहीतरी. हो, जर आपण 5 5 कॉमन काढलं याच्यातून तर काय उरणार आहे बघा 40 ए इज इक्वल टू, जर 5 कॉमन घेतले तर काय 5 3 15 होतात, म्हणजे 3 गुणिले 64 3 गुणिले 64 मायनस काय उरणार याच्यातून 5, म्हणजे 5 5 25 5 बाहेर आले तर काय उरणार 5 गुणिले 14. करेक्ट. आता याला फक्त सॉल्व्ह करा 40 ए इज इक्वल टू 5 3 गुणिले 64 साइन त्रिक 18 4 त्रिक 12, म्हणजे काय येणार 192 मायनस 14 पंच 70. करेक्ट. तर 40 ए इज इक्वल टू 5 गुणिले किती 192 मधून 70 गेले किती उरणार 122. करेक्ट. आता 40 ने याला काय होणार इकडे जाऊन भागिले होणार. तर मग ए इज इक्वल टू काय असणार 5 गुणिले 122 डिवायडेड बाय 40. 5 ने याला काटलं तर 8 जाणार डायरेक्ट. ओके, आता 8 ने 122 ला काढायचं तर 8 1 8 खाली उरले 4 42 आले 8 पंच 40 2 उरले 8 दोन्ही 16 8 पंच 40, म्हणजे उरलेल्या 40 जणांचा काय असणार 15 25. ओके. लेंदी पण आता हेच दुसरी पद्धत नाही आहे काय पहिली टर्मला असतो. हा, मग तर ते त्यानेच केलं ना, हे पण तेच आहे लेंथी आहे, पण हेच काय फक्त कॅल्क्युलेशन लेंथी झालंय. तुम्हाला फक्त हे इक्वेशन एकदा फॉर्म झालं की सगळं होऊन जाणार आहे. थोडेफार लेंथी पण असतातच ना, डायरेक्ट सगळं सोपं दिलं तर कसं होईल. तर जरा ते खालचं जरा हे करा ना. ओके, इथं बघ खालचं काय आहे ना ए इज इक्वल टू, आपण फक्त ते कॅल्क्युलेशन केले
कॅल्क्युलेशन काय केले की 5 गुणिले 122 डिवायडेड बाय 40, तर त्यांचा भागाकार केला तर 15.25. कळालं? हो हो 15.25 आहे, बाकी काय नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन 1 मिनिट. ओके, द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द, सॉरी इंग्लिश मध्ये सांगतो ना, इंग्लिश मध्ये चालेल, मराठीत सांगू? ओके, मराठीमध्ये कसं करणार याला? ओके, द ॲव्हरेज मार्क्स ऑफ 50 स्टुडंट्स इन क्लास. ओके, वर्गातील 50 मुलांच्या वर्गातील 50 मुलांच्या गुणांची, वर्गातील 50 मुलांच्या गुणांची सरासरी 72 आहे. 72, 50 मुलांच्या लिहिलं का? विद्यार्थ्यांची लिहिलं. 50 विद्यार्थ्यांची वर्गातील 50 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 72 आहे. त्यापैकी बॉईज आपलं मुलांची सरासरी, त्यापैकी मुलांची सरासरी 70 आहे. 70 आहे आणि मुलींची सरासरी 75 आहे. 75 आहे. तर वर्गात एकूण मुले किती? ओके, बघ काय काय दिले आपल्याला की वर्गामध्ये टोटल किती? 50 विद्यार्थी आहेत. ओके, 50 विद्यार्थी आहेत आणि 50 विद्यार्थ्यांची आपल्याला सरासरी दिली. सरासरी किती मार्क्स दिलेत? 72 मार्क्स. ओके, त्यांची सरासरी 72 आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांच्यापेक्षा काही बॉईज आहे, काही गर्ल्स आहे. कारण की क्लासमध्ये बॉईज आणि गर्ल्स दोन्ही असतात. तर बॉईज किती आणि गर्ल्स किती आपल्याला काही माहिती नाही, पण त्यांनी बॉईज आणि गर्ल्सचा आपल्याला काय दिलाय? सरासरी दिलाय. ओके, तर लेट सपोज टोटल 50 आहे, तर 50 पैकी आपण मानू की बॉईज जे आहे ते बी आहे, म्हणजे मुलांची संख्या बी आहे. ए बी काही घेऊ शकतो मी, एक्स म्हणा, काही म्हणा. काय मानायचं? बी मानायचं, एक्स मानायचं. ओके, लेट सपोज करा की मुलांची संख्या बी आहे, तर मुले किती असणार? टोटल 50 आहे, त्यापैकी बी मुले आहेत. तर 50 मायनस बी ह्या काय असणार आहे?
गर्ल्स असणार आहे. ओके, आता या तिघांचं आपल्याला दिलंय. बॉईजची किती दिली सरासरी? 70 की 72? 70. बॉईजची 70 सरासरी आहे आणि गर्ल्सची 75. ओके, तर सेम आपण जे लास्ट टाइम केलंय ना, सेम याची बेरीज इज इक्वल टू याची बेरीज. फक्त तेच एक इक्वेशन लागणार, बाकी काही नाही. ओके, तर याची बेरीज काय येणार आहे? 70 इंटू बी, सरासरी गुणिले नंबर. तर नंबर आपण बी मांडलाय, प्लस काय असणार आहे? गर्ल्स किती आहे? 50 मायनस बी इंटू 75 इज इक्वल टू काय? पूर्ण याची बेरीज याची 50 गुणिले 72. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं फक्त. त्याला काय येणार? 70 बी करेक्ट, प्लस 50 गुणिले 75 होणार. ओके, मायनस 75 बी इज इक्वल टू काय? 50 गुणिले 72. आता बघ, इथे 70 बी आहे आणि इथं 75 बी आहे. 70 मधून 75 गेले, किती उरणार? 5. पण कसे? मायनस मध्ये ना, कारण की छोट्यामधून मोठी संख्या मायनस करतो. तर मायनस 5 बी. आता हे 50 इंटू 75 इथं प्लस मध्ये इकडे जाऊन काय होणार? मायनस. तर काय करणार? 50 मायनस 50 इंटू 75. त्याच्यामध्ये काय करू आपण? 50 कॉमन घेऊया, तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार? 72 मायनस, करेक्ट. तर आता इथे सिमिलरली काय होणार? मायनस 5 बी इज इक्वल टू काय असणार आहे? 50 गुणिले 72 मायनस 75 मायनस 3. करेक्ट. तर मायनस मायनस कॅन्सल, तर काय उरणार? बी इज इक्वल टू काय येणार? 50 गुणिले 3 डिवायडेड बाय 5. ओके, तर याने याला काटा, किती जाणार? 10 टाइम जाणार. तर बी इज इक्वल टू काय असणार? 30. तर बी काय होतं? आपले बॉईज होते, पण आपल्याला हेच विचारलं ना की बॉईज किती असणार. तर बॉईज किती? 30. तर बॉईज 30, तर गर्ल्स किती येणार म्हणून? 20. कारण की 50 मायनस बी, 50 मायनस 30 किती? ओके, चल क्लिअर. याचा एक शॉर्टकट पण सांगतो नंतर. पहिला हा. आता याचा एक शॉर्टकट तरीका पण सांगतो. त्याचं शॉर्टकट बघायला, याच्यामध्ये काय करणार आपण? मिक्सचर अँड अलिगेशन माहिती आहे तुम्हाला? मिक्सचर अँड अलिगेशन आपण ती पद्धत लावणार आहे. तर याने काय होतं? जिथे पण कुठल्या दोन वस्तू कंबाईन येतात,
कुठेही जिथेही तुम्हाला दोन वस्तू कंबाईन होऊन कुठली तिसरी वस्तू बनत असेल तर तिथे तुम्ही मिक्सचर अँड ॲलिगेशन ही मेथड लावू शकता. जसं पाणी घेतलं, नंतर लेमोनेड घेतलं, आपलं लिंबू वगैरे घेतलं, दोन मिक्स केलं तर लिंबू पाणी होतं. दूध घेतलं, मिल्क घेतलं, नंतर वॉटर घेतलं, दोघांना मिक्स केलं, मिल्क आणि वॉटर झालं. ओके, तर कुठेही दोन गोष्टी जर तुमच्या एकत्र येत असेल, एकत्र येऊन तिसरी वस्तू बनत असेल तर तिथे तुम्ही ही पद्धत लावू शकता. आता इथे काय सांगितलंय की मुलांची आणि आपल्याला गर्ल्स, मुला आणि मुलींचे आपल्याला अवरेज दिले. मुलांचा अवरेज किती दिलाय? 70 दिलाय. ओके, गर्ल्सचा अवरेज किती दिलाय? 75. आणि ज्यावेळेस ते पूर्ण एकत्र येतात म्हणजे सगळा क्लास येतो आणि क्लासचा अवरेज किती दिलाय? 72. ओके, तर इथे काय करायचं, याचा आणि याच्यातून याला मायनस करायचं, याच्यातून याला मायनस करायचं आणि इथे उत्तर लिहायचं. ओके, जर 75 मधून 72 गेले तर काय येणार? आता हे बॉईज आहेत आणि हे गर्ल्स, किती येणार? 3. ओके, आणि 70 मधून 72 गेले तर, सॉरी 72 मधून 70 गेले तर 2. ओके, तर हे जे आन्सर येणार ना तुमचं 3:2, हा रेशिओ येणार. ओके, हा रेशिओ येणार आणि रेशिओ कशाचा येणार? बॉईज आणि गर्ल्सचा. ओके, आता टोटल किती जण आहेत? 50 जण आहेत. टोटल 50 आहेत, तर 3 आणि बॉईज 3 आहे आणि गर्ल्स 2 आहे, तर टोटल किती? 5. म्हणजे 5 ची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. तर तुम्हाला काय काढायचं होतं? बॉईज म्हणजे 3 ची, तर 3 ची किती? तर क्रॉस मल्टिप्लाय लावू शकता. तर काय येणार? 50 इंटू 3 डिवायडेड बाय 5, हे 10 टाइम्स जाणार 30. तर बॉईज किती आले? सोपं आहे. ओके, झालं मिक्सचर अँड ॲलिगेशन. पण एवढं हमेशा लक्षात ठेवायचं, तुमचा आन्सर जे असणार ते हमेशा कशात येणार? रेशिओ मध्ये. मग तो रेशिओ तुम्हाला तुमच्या दिलेल्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करा. ओके, रेशिओ कम्पेअर करायचा व्हॅल्यू सोबत. झालं. नंतर नवीन क्वेश्चन घ्या. 9 संख्यांची सरासरी 30 आहे. 9 संख्यांची सरासरी 30 आहे. 9 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे. 25 आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 35 आहे. 35 आहे. 3 संख्यांची सरासरी 35 आहे. तर 6वी संख्या कोणती? तर 6वी संख्या कोणती? ओके, आता इथे काय काय दिले? ओके, इथे काय काय दिलंय? त्यांनी काय सांगितलंय की टोटल 9 संख्या आहेत. ओके, टोटल 9 संख्या आहेत. त्यापैकी त्यांनी ग्रुप कसे पाडले की पहिल्या 5 संख्यांचा ग्रुप पाडला. ओके, आणि शेवटच्या 3 संख्यांचा ग्रुप पाडला. तर 5 आणि 3 काय 8च होतात, म्हणजे एक संख्या मिसिंग आहे आणि ती मिसिंग संख्या म्हणजे काय? 6वी संख्या मिसिंग आहे.
ओके, या पहिल्या 5 आहे, शेवटच्या 3. तर ही नंबर आपल्याला किती, सपोज लेट n हा नंबर. तर त्यांनी सांगितलं की ही जी संख्या आहे ती संख्या कोणती. तर याच्यात 9 संख्यांची सरासरी दिली आपल्याला. 9 संख्यांची सरासरी किती दिली? 30 दिली आहे. ओके, त्यानंतर पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 35 दिली. तर सेम आपला तोच पार्ट की याची बेरीज, याची बेरीज, याची बेरीज इज इक्वल टू सगळी बेरीज. तर याची बेरीज काय असणार आहे? 25 गुणिले 5 प्लस n, आपल्याला माहिती नाही कुठली आहे. त्यानंतर प्लस 3 इंटू 35 इज इक्वल टू काय असणार आहे? 9 इंटू. ओके, त्याचं डायरेक्ट छोटे छोटे तर डायरेक्ट हे केलं तरी चालेल. ओके, तर 25 गुणिले 5 किती? प्लस n प्लस 3 गुणिले 35 105 इज इक्वल टू 2. ओके, तर 105 आणि 125 किती होतं? 235. 230 230 प्लस n इज इक्वल टू 270. तर n इज इक्वल टू काय असणार? 270 मायनस 230. तर काय असणार आहे? 40. तर 6वी संख्या किती आहे? चला लिहा. सर 50 येणार ना? अरे 270 मधून आपण 230 मायनस करतोय ना. 70 मधून 30 गेले तर 40 उरणार ना. हो 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 हो, सॉरी सॉरी. डन. ओके, मग चला त्यानंतर एक प्रश्न घेऊ. ओके, एका फलंदाजाने 7 क्रिकेट सामन्यात 7 क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या. काही सरासरी धावा काढल्या. काही सरासरी धावा काढल्या. धावा काढल्या. जेव्हा 8व्या सामन्यात त्याने 104 धावा काढल्या. 104 धावा काढल्या. तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या 104 धावा काढल्या तेव्हा
त्याची सरासरी धावसंख्या 2 ने वाढली. 2 ने वाढली तर 8 सामन्यातील त्याच्या सरासरी धावसंख्या किती? तर 8 सामन्यातील त्याच्या सरासरी धावसंख्या किती? चला बघ, एक फलंदाज आहे. ओके, त्याने ना पहिल्या 7 मॅचेस खेळल्या. ओके, पहिल्या 7 मॅचेस खेळला. ओके, 7 नंतर त्याने जेव्हा 8वी मॅच खेळला ना, तर 8व्या मॅच मध्ये त्याने 104 धावा काढल्या. ओके, तर ह्या 104 धावा काढल्यामुळे त्याचा जो सरासरी आहे तो कितीने वाढलाय? 2 ने वाढलाय. तर पहिल्या 7 सामन्यांमध्ये सरासरी काहीतरी होता, आपल्याला माहित नाही किती. तो लेट सपोज करा की पहिल्या 7 सामन्यांमध्ये त्याचा सरासरी n होता. पहिल्या 7 सामन्यात त्याचा सरासरी n आहे. ओके, आपल्याला माहित नाही किती. तर आपण त्याने पहिल्या 7 मॅचेस खेळला. 7 मॅचेस झाल्यानंतर त्याने 8वी मॅच खेळली. ज्यावेळेस त्याने 8वी मॅच खेळली त्यावेळेस त्याने 8व्या मॅच मध्ये 104 रन काढले. ओके, आता त्याचा पहिला सरासरी काहीतरी होता, तो आपल्याला माहिती. तो माहिती नाही तर तो आपण x पकडा, n पकडा, a पकडा, काही पकडा. तर लेट सपोज करू आपण की पहिल्या 7 मॅचेस मध्ये त्याचा जो सरासरी होता तो n आहे. ओके, तर 8व्या मॅच मध्ये ज्यावेळेस त्याने 104 धावा काढल्या तर त्याचा सरासरी किती? 2 ने वाढला. म्हणजे पहिला n होता तर आता किती होणार? n+2 होणार. ओके, तर आता लेट सपोज की पहिल्या जर 7 सामन्यात त्याचा ॲव्हरेज n मानला, आपण सरासरी n मानला, तर सम काय असणार आहे? सम काय असणार आहे? टोटल सामने इज इंटू सरासरी. तर टोटल सामने पहिले 7 होते. ओके, त्यानंतर त्याचा ॲव्हरेज n आपण मांडलाय, तर ही झाली सम. आता ही 7 त्याने 7 सामन्यातील किती रन काढले त्याची बेरीज झाली. आणि 8व्या सामन्यात त्याने किती काढला? 8व्या सामन्यात त्याने रन काढलेत ना, 104 रन काढले त्याने 8व्या सामन्यामध्ये. ओके, तर हे टोटल काय? हे पहिले 7 सामने आणि हा अधिकचा एक, टोटल 8 सामने झाले. तर 8 सामने झाले तर डिवायडेड बाय 8, टोटल 8 सामने झाले ना. आणि सरासरी काय झाला त्याचा? 2 ने वाढलाय. तर 2 ने वाढला म्हणल्यावर काय? n+2. करेक्ट, बस हे एक इक्वेशन आलं पाहिजे. ओके, आता फक्त याला सॉल्व्ह करायचं, तुम्हाला n ची व्हॅल्यू येऊन जाईल. ओके, याला जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे? याला सॉल्व्ह केलं तर 7n+104 राईट, 7n+104 इज इक्वल टू 8 इकडे जाऊन काय होणार? गुणिले होणार. तर 8 गुणिले n+2. ओके, तर याला सॉल्व्ह केलं तर काय येणार? 7n+104 इज इक्वल टू 8n+16. आता हे 16 इकडे आहे ना, 7ला इकडे घेऊन जा. तर काय येणार? 104 - 16 इज इक्वल टू 8n-7n. तर 104 - 16 किती? 88 इज इक्वल टू n. 8n - 7n काय? ओनली n. तर n ची व्हॅल्यू किती आली? 88. n काय होता? आपला पहिला ॲव्हरेज होता. तर आता त्यांनी काय विचारलं की टोटल ॲव्हरेज किती झाला? टोटल ॲव्हरेज किती झाला? 2 ने वाढलाय ना. तर n+2 टोटल ॲव्हरेज झालाय. तर n+2 काय असणार आहे आपलं? 88+2. तर टोटल ॲव्हरेज किती झाला? 90. तर त्याचा टोटल ॲव्हरेज आताचा किती आहे? 90 झालं. इक्वेशन कसं केलं बघा. पहिल्या 7 सामन्यांमध्ये त्याचा ॲव्हरेज आपण n मानलाय. तर बेरीज आपले काय असते? बेरीज इज इक्वल टू काय असतं? सरासरी गुणिले संख्या. करेक्ट, तर सरासरी आपण n मानलाय आणि संख्या किती? 7 केलेत ना त्यांनी. ओके,
तर हा पहिल्यांची बेरीज आहे. आणि 8व्या याच्यात त्यांनी काय 104 धावा काढल्या, म्हणजे 8व्या सामन्यात 104. तर टोटल सामने किती? हे 7 आणि हा 8वा सामना. टोटल 8 सामने झाले. तर मग 8 सामन्यांची बेरीज डिवायडेड बाय 8 का की टोटल सामने 8 झालेत ना. तर इज इक्वल टू काय? 2 ने त्याचा सरासरी वाढलाय. तर पहिला n होता, तर आता किती होणार? n+2. झालं. याचं शॉर्टकट पण सांगतो. पहिले हे लिहू. ओके झालं. चलो आता याचं शॉर्टकट बघा कसं आहे. त्याचं शॉर्टकट काय आहे की टोटल तो 8 सामने खेळला. ओके. तर पहिल्या 7 सामन्यात 8व्या सामन्यामध्ये त्याने 104 रन काढले. तर 8व्या सामन्यात त्याने 104 रन काढले. त्यामुळे त्याचा जो अवरेज आहे तो 2 ने वाढला. म्हणजे पहिल्या 7 सामन्यांना त्याने काय केलं? 2-2 ने इन्क्रीज केलं. ओके. तर पहिल्या 7 सामन्यांना तो काय करतोय? 2-2 ने इन्क्रीज करतोय. तर टोटल रन किती? म्हणजे 14 रन ने इन्क्रीज करतोय. ओके. पहिल्या 7 सामन्यांना पण तो 2-2 ने वाढवतोय ना. तर 14 रन ने इन्क्रीज केला. 14 ने इन्क्रीज केला म्हणजे त्याचा अवरेज 14 ने वाढलाय. त्याने सगळं काय केलं? 14 रन जास्त काढले. कशाच्या कम्पेअर मध्ये? पहिल्या ह्याच्यामध्ये. तर सरळ काय करणार तुम्ही? 104 मायनस 14 किती? 90. बस तेवढं. फक्त इथे समजून काय घ्यायचंय तुम्हाला की 104 रन काढल्यामुळे बाकीच्या जो पहिल्या मॅचेस झाल्या त्यावरती काय इम्पॅक्ट पडला? त्यावरती इम्पॅक्ट का पडला की त्याने सगळ्यांना 2-2 ने वाढवलं. तर त्याने काय केलं? जास्त रन काढले. तर किती जास्त रन काढले त्याने? 14 रन जास्त काढले, म्हणून त्याचा अवरेज तेवढा वाढला. ते 14 जर मायनस केलेत तर तुम्हाला आत्ताचा अवरेज. ओके. आणि जर पहिला विचारला असेल तर पहिला काय वर्क करणार? 90 मायनस 2, कारण की 2 ने वाढलाय ना. तर 90 मायनस 2 केला तर 28. हा पहिल्या 7 सामन्यांचा अवरेज. आणि टोटलचा जर विचारला तर हा डायरेक्ट 9. ओके. चलो बंद करा. ऑनलाईन चालू आहे ना.